नमस्कार. कन्या राशीच्या सर्व जातकांचं ज्योतिष आणि रहस्यमध्ये मनापासून स्वागत आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मे महिना हा बदलांचा आणि महत्वाच्या संधींचा महिना आहे. एकंदर ग्रहमान असं सांगते की या महिन्यात तुमची काही जुनी स्वप्न पूर्ण होऊ शकतात. तर काही बाबतीत मात्र तुम्हाला कमालीचा संयम बाळगावा लागेल. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमचं आरोग्य कसं असेल, शिक्षण कसं असेल, प्रेमसंबंधांसाठी हा महिना कसा आहे, जॉब अँड करिअरसाठी कसा आहे, तुमची आर्थिक स्थिती कशी असेल यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की तुमचं आरोग्य कसं असेल. हेल्थ इज वेल्थ, नाही का? हेल्थ खूप महत्वाची आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच 15 तारखेपर्यंत तुमच्या राशीचा स्वामी जो आहे ना, बुध, तो अष्टम भावात आहे. त्यामुळे मग थोडासा थकवा येणं, ताण येणं किंवा त्वचेशी, स्किनशी संबंधित काही समस्या तुम्हाला जाणवू शकतात. प्रवासामध्ये विशेषतः खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. पण 15 मे नंतर बुध तुमच्या भाग्याच्या घरात प्रवेश करणार आहे आणि त्यामुळेच तुमचा उत्साह आणि प्रतिकारशक्तीत लक्षणीय सुधारणा होईल. सकारात्मक विचार ठेवणं हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असते, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल ते आपण बघूयात. गुरु सध्या तुमच्या दशम भावात आहे आणि त्यामुळे करिअरच्या ठिकाणी, ऑफिसच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. जर तुम्ही शिक्षक असाल, कन्सल्टंट असाल, सल्लागार असाल किंवा कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत असाल तर तुम्हाला खूप मोठं यश या वेळेला मिळू शकतं. तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल तर या महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. शुक्र सध्या तुमच्या भाग्यस्थानात असल्यामुळे तुम्ही जर कला क्षेत्रात असाल, आर्ट्समध्ये, फॅशनमध्ये, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असाल किंवा दागिन्यांशी संबंधित काही व्यवसाय तुम्ही करत असाल तर इथे विशेष धनलाभाचे योग दिसून येत आहेत. या महिन्यात भाग्याची खूप उत्तम साथ तुम्हाला मिळणार आहे आणि अनेक रखडलेली कामं तुमची मार्गी लागतील. सध्या सूर्य उच्च स्थितीत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सरकारी कामात किंवा उच्च पदांवर लाभ देणारा ठरू शकतो. पण आपल्या खर्चावर मात्र थोडासा नियंत्रण ठेवा. काही धार्मिक कार्यांवर किंवा प्रवासावर खर्च होण्याची शक्यता इथे दिसतेय. तुमचे नातेसंबंध कसे असतील तर नातेसंबंधांमध्ये या महिन्यात थोडासा संयम तुम्हाला बाळगावा लागेल. तुमच्या सप्तम भावात शनी आणि मंगळ हे दोघेही 10 मे पर्यंत एकत्र आहेत. त्यामुळे जोडीदारासोबत मतभेद होणं किंवा काही वादाचे प्रसंग येऊ शकतात. त्यामुळे संयम ठेवा. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात उगाच काही जुन्या जुन्या गोष्टी उकरून काढू नका. 11 मे नंतर मंगळ पुढे सरकल्यावर तुमच्यातली आक्रमकता थोडीशी कमी होईल. पण तरीही जोडीदाराच्या भावनांची आणि आरोग्याची काळजी घेणं मात्र अतिशय आवश्यक आहे. नात्यांमध्ये जर तुम्हाला काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते 15 मे नंतर घ्यावेत. शिक्षणासाठी हा महिना कसा आहे तर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा संमिश्र महिना असणार आहे. जर तुम्ही काही नवीन कोर्स करायचा विचार करत असाल किंवा शिक्षणाबाबत काही महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर 15 मे नंतरचा काळ अधिक चांगला आहे. महिन्याच्या सुरुवातीला अभ्यासापासून तुमचं लक्ष थोडंसं विचलित होऊ शकतं, पण उत्तरार्धामध्ये बुधाच्या संक्रमणानंतर तुमच्या बुद्धिमत्तेला आणि तुमच्या एकाग्रतेला तो चालना देईल. मग हा महिना अधिक शुभ करण्यासाठी काय करता येईल तर दररोज तुम्ही गणपतीची उपासना करा, पूजा करा, अथर्वशीर्ष म्हणा, ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. जाता जाता मला इतकंच सांगायचंय की आज हे आपण जे विश्लेषण बघितलं ना ते एक जनरल रीडिंग आहे. तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे, तुम्हाला सध्या कुठली महादशा, अंतर्दशा चालू आहे, त्यानुसार ग्रहांचे मिळणारे परिणाम हे बदलू शकतात आणि त्याच्याचमुळे वैयक्तिक कुंडलीचं विश्लेषण करून घेणं अतिशय महत्वाचं ठरतं. आजचं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.